फुलोराची लागवड करणं पर्यायानं त्या वेळेला उपलब्ध होणं होत नसते. अशा वेळेला जेव्हा फ्लोरा स्टार्ट होण्याची अवस्था आहे, बरोबर, किंवा काही फुलं निघायला लागलेली आहेत, आता फोटोत तुम्हाला फोटोत जसे फुलोराची अवस्था दिसत आहे अशी बोंडाची अवस्था असेल, गोंडा निघलेला आहे आणि तो गोंडा बारीक म्हणा आता फुटाची सुरुवात झालेली आहे. अशा वेळेला तुम्ही जर दालचिनी एक 60 ग्रॅम आणि ताक एक 2 लिटर आणि आपला काळा गूळ 2 किलो हे सर्व मिसळून घेतलं 10 लिटर पाण्यामध्ये, त्याचं पाणी पाणी तयार करून घेतलं आणि हे द्रावण 190 लिटर पाण्यामध्ये म्हणजे 200 लिटर पाणी तयार होईल आणि 200 लिटर पाणी तुम्ही एकरामध्ये फवारलं तर बऱ्याच वेळा जो गुळाचा जो वास आहे किंवा दालचिनीचा वेलचीचा जो एक स्वादिष्ट वास येतो त्याच्यामुळं आणि ती बऱ्याच वेळा सगळे फुलपाखरं ह्याच्यामध्ये मधमाशी त्या फुलाकडे आकर्षले जातात. अशा प्रकारे एखादा स्प्रे आजच्या घडीला मधमाशीला आकर्षित करणारी काही मार्केटमध्ये देखील औषधं आहेत, परंतु तेवढी इफेक्टिव्ह अजून कुठं दिसत नाहीत. परंतु दालचिनी, वेलची आणि ताक आणि गूळ याचा प्रयोग आपल्या शेतकऱ्याकडे बऱ्याच ठिकाणी आपण केलेला आहे आणि त्याचा चांगला फायदा दिसून आलेला आहे. तर लोकांनी एखादा वेलचीचा स्प्रे, वेलची 60 ग्रॅम, ताक 2 लिटर आणि काळा गूळ 2 किलो 10 लिटर पाण्यात मिसळायचं, चांगलं द्रावण तयार करायचं आणि हे द्रावण 190 लिटर पाण्यात मिसळायचं आणि हे गाळून पाणी आपल्याला फवारणी केलं तर नक्कीच तुम्हाला मधमाशीसाठी फायदा होतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता शेतकरी बांधवांनो बघा, जर फुलझाड नसते लावली तर सरांनी जशी फवारणी सांगितली, वेलची, ताग, गुळ हे एकत्र करून तुम्ही फवारणी घेऊ शकता, जेणेकरून एक आर्टिफिशियल जसं आपण मध म्हणतो तसं तयार करून मधमाशी आकर्षित करण्यासाठी किंवा त्या वासाकडे आकर्षित होण्यासाठी मदत होऊ शकते. तर सर आपण मधमाशीच्या फवारणी सांगितली, पण आता कधी कधी फवारणी करूनही मधमाशी आकर्षित होत नाही किंवा 40-50% होते. तर याच्यासाठी काही शेतकरी गुळाचा उपयोग कसा करावा शेतामध्ये किंवा गुळ कसा उपयोगी आणावा आपल्या मधमाशी आकर्षित करण्यासाठी, त्याच्याबद्दल थोडस सांगा. तर बऱ्याच वेळा काय होते आता फवारणी करणं देखील थोडंसं जिगरीचं होतं, कारण आपल्याला जी वाढ झालेली असते बोंडाची, एखाद्या पायात बोंड आले तर आपल्याला तुटण्याची शक्यता असते ते बांडीमधली आपल्याला. अशा वेळेला काही शेतकऱ्यांच्याकडे आम्ही प्रयोग करतोय, त्यावेळेला आम्ही कसं अनुभवलं की जर तुम्ही एक गुळ घेतला, असा 1 किलो गुळ घेतला, एक अर्धा पाऊण लिटर पाण्यामध्ये आपल्या कढईमध्ये आपल्या बागेतच कुठं ते 2 ठिकाणी चुली मांडून 3 दगडाच्या चुली मांडायच्या आणि त्याच्यावरती तुम्ही फोटोत दाखवले बघा तसं जर तुम्ही तो गुळाचं पाणी करून ठेवलं कढईमध्ये, पाक पाक तयार करायचा आणि पाक तो शिजवत राहायचा आणि हा शिजवलेला पाक जेव्हा त्याची वाफ तयार होते आणि त्या वाफेच्या मध्ये जे पाकाचा वास येतो, जो मधुर वास असतो, त्या वासाकडं बऱ्याच वेळा मधमाशी आकर्षित होते. असा अनुभव काही शेतकऱ्यांना आलेला आहे. त्यांनी देखील आम्हाला याच्याबद्दल चांगली माहिती दिलेली आहे. तशा त्यांचा हा अनुभव चांगला फायदेशीर होईल असं आपल्याला वाटते. त्यामुळं तुम्ही जर तुमच्या बागेमध्ये, तुमच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये एक 2 ठिकाणी जर असं एक अर्धा अर्धा 1 1 किलो गुळ तुम्ही जर शिजवला, पाक कडेपर्यंत कडक ठेवला आणि जो मधुर वास येतो, गुळासारखा जो वास येतो, टिपिकल वास असतो, गोडव्याचा वास, तो गोडव्याच्या वासाकडे मधमाशी आकर्षित होते आणि आपल्या आपल्या एकदा एकदा मधमाशी आकर्षित झाली की आपल्या बागेत टिकून राहते. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद सर. तर शेतकरी बांधवांना बघा, सरांनी जसं सांगितलं की आपलं 1 किलो गुळ आणि अर्धा लिटर पाणी जर तुम्ही शेतामध्ये 2 ते 3 ठिकाणी जर असं शिजवलं किंवा उकळवलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. तर तुम्ही बघत असाल की गुऱ्हामध्ये गुऱ्हाच्या आसपास किती मधमाशा गुंगावत असतात गुळाच्या वासाकडे. तसंच आपल्या शेतामध्ये पण आपण शिजवला तर आपल्याला नक्कीच आकर्षित होतील. आणि हे जे शिजवलेला गूळ आहे त्याचा तुम्ही अजून एक उपाय करू शकता. तर हा शिजवलेला गूळ जे पाक शिल्लक राहिलेला आहे, तुम्ही 4 ते 5 आपले बारदान असते, बारदान ह्याच्यामध्ये ओलं करून ह्या पाकामध्ये भिजवून 5 ते 6 ठिकाणी तुमच्या शेतामध्ये ठेवू शकता. जेणेकरून ह्या तुम्ही पाकाचा पण उपयोग नंतर करू शकता आणि मधमाशी ह्याच्याकडे पण नंतर आता त्या बारदानाचा जो वास, बारदानाच्या वासाकडे मधमाशी आकर्षित होऊन त्याचा पण नक्कीच फायदा होईल तुम्हाला.